हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय गावाकडच्या पद्धतीनं कोणताही मसाला किंवा कोणतंही वाटण न घालता साधी सिंपल रोजच्या जेवणातली शेवग्याची भाजी. या भाजीमध्ये कोणताही मसाला किंवा वाटण घातलेलं नसलं तरीही खूप टेस्टी होते ही भाजी, पण बनवायला एकदम सोपी आहे, अगदी सहज कोणीही बनवू शकेल. शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्यासाठी बेस्ट आहेत शेवग्याच्या शेंगा. आणि नेहमी नेहमी आपण तोच शेवगा मसाला किंवा शेवगा फ्राय वगैरे खाऊन खाऊन कंटाळतो. तर एक वेळ ही साधी सिंपल पण चवीला चमचमीत अशी शेवगा भाजी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर आता गॅसवर एक कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊ देऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करायची आहे. मोहरी तडतडायला लागली की मग जिरे घालायचे. आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या तेलामध्ये घालून घेतल्या. काही कढीपत्त्याची पानं घातली आणि आता 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले या तेलावर आपण परतून घ्यायचे. हे कांदे आता चांगले परतून झाले, थोडेसे लालसर दिसायला लागले की यामध्ये 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, याची तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता किंवा खिसणीवरती देखील जाडसर तुम्ही बारीक करून घेऊ शकता, पण मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि आता हे टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यासाठीच मी मीठ घातलं. सगळं मीठ मी इथंच घातलेलं आहे. व्यवस्थित मीठ मिक्स करूया आणि आता याला झाकण लावायचं आणि झाकण लावून 7 ते 8 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे सोडून द्यायचं. पण मध्ये मध्ये त्याला झाकण काढून चेक करत राहायचं, म्हणजे परतून घेत राहायचं. आणि तेल सुटेपर्यंत टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत हे असंच परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. तर बघा इथं मी मध्ये मध्ये झाकण काढून हे परतून घेते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावते. असं पूर्ण 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा, शिजवून घ्यायचा. या पद्धतीनं हा टोमॅटो थोडासा मॅश व्हायला लागला, म्हणजेच एकदम असा सॉफ्ट झाला टोमॅटो की असा थोडा थोडा मॅश करायचा. आणि आता हा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे. यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि 2 चमचे लाल तिखट घालते, जे आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो. यामध्ये कोणताही एक्स्ट्राचा मसाला घालण्याची गरज नाही, म्हणजे धनेपूड वगैरे काही घालण्याची गरज नाही. असा हा आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घरी तयार असतो, रोजच्या जेवणात जो वापरतो तोच मसाला मी इथं घातलेला आहे. त्याशिवाय आणखी कोणता मसाला घालायची गरज नाही. आता हे मसाले या टोमॅटो बरोबर परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि हे करत असताना टोमॅटो देखील थोडासा चमच्याने मॅश करायचा. आता यामध्ये मी 1 मोठा चमचा बेसन घातलेला आहे. हा बेसन घातल्यामुळं या आपल्या भाजीला, या रश्शाला एक छान असा दाटसरपणा येईल आणि त्यामुळंच आपला रस्सा एकदम मस्त टेस्टी होईल, जो की आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. आता हे मसाले परतून घेतल्यानंतर बघू शकता या टोमॅटोने कांद्याला छान तेल सुटायला सुरुवात झाली. तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये आपण घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या, ज्या की मी अगोदरच कट करून तुकडे करून ठेवलेल्या होत्या. 4 शेवग्याच्या शेंगा मी इथं वापरलेल्या आहेत. आता या शेवग्याच्या शेंगा या मसाल्यांबरोबर 2 मिनटं परतून घेऊया, म्हणजे हे मसाले शेवग्याच्या शेंगेला व्यवस्थित असे लागतील. आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तर मी इथं 1.5 पेला पाणी घालते, कारण शेवग्याच्या शेंगा कच्च्या आहेत, त्या शिजल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी मी इथं 1.5 पेला पाणी घातलेलं आहे. तुम्हाला रस्सा किंवा याची जी आमटी आहे ती जितकी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी थोडंसं दाटसरच ठेवते. आणि इथं आपण मीठ अगोदरच घातलेलं होतं टोमॅटो परतून घेते वेळी, आता मीठ घालण्याची गरज नाही. शेवटी छोट्या लिंबा एवढा मी गूळ घातलेला आहे, चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर घातली आणि अगदी शेवटी अर्धा चमचापेक्षाही कमी सांबार मसाला मी इथं घेतलेला आहे. तुम्हाला जर घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे सांबार मसाला. तर मी इथं सांबार मसाला घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता झाकण लावून 10 मिनिटासाठी ही भाजी आपण शिजवून घेऊया.
इथे बघू शकता 10 मिनिटानंतर मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत. कडेने तेल देखील सुटलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. ही भाजी खाली उतरवून घेते. या शेंगा एकदम गाळ होईपर्यंत शिजवण्याची गरज नाही. 80 ते 85% फक्त आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. तरच भाजी खाताना मजा येईल. आता ही आपली शेवग्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. नेहमी जी आपण शेवग्याची भाजी बनवतो त्यापेक्षा खूप वेगळा प्रकार आहे, पण खूप टेस्टी लागतो. एक वेळ नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. थँक्यू.